रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे आणि मजेशीर सुद्धा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आता सुरुवातीला आपण पाहतो की आता हा राकेश जो आहे तो बँगलोरला येऊन पोचलेला आहे. पण बँगलोरला तो इथे जाताना तर सांगून गेलाय की तो एका कामासाठी जातोय, पण गेला आहे त्याच्या हिरोईनीला भेटायला. एक नवीन हिरोईनीची एंट्री झालेली आहे आणि मग काय ती राकेशची वाटच बघत असते आणि राकेश आल्या आल्या ती खुश होते. राकेशचं ती जोरदार वेलकम करते. राकेशला म्हणत असते की बरं झालं बाबा तू आलास, खरंच ना मी तुला खूप जास्त मिस करत होते. आणि त्याच वेळेला खरं तर उशीर झाला गं, फ्लाईट थोडी उशिरा होती ना म्हणून, असं राकेश म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता ती त्याला रितेश अशी हाक मारते आणि तेव्हा मात्र तो आता तिच्याकडे बघत राहतो. त्यानंतर ती दार उघडून त्याला घरात घेत असते. घरात गेल्या गेल्या आता तो तिला कडकडून मिठी मारतो आणि त्याच वेळेला ती म्हणते की रितेश खरंच उशीर झाला रे, मी तुझी खूप वाट बघत होते. आता त्याने येताना अंजलीचे कानातले चोरून आणलेले असतात इकडे मात्र आता या बाईला देण्यासाठी. आणि मग तो म्हणतो की तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे आणि नंतर ते इयरिंग्स काढून देतो आणि त्यावरती म्हणते सुद्धा काय मग हे इयरिंग्स बॉक्समधून कसे काय आणले नाहीस. त्यावर तो म्हणतो की हे इयरिंग्स मला इतके आवडले ना, मी विचार केला की तुझ्यासाठी एकदम परफेक्ट होतील आणि म्हणून तुझ्या गिफ्ट घ्यायचं ना, मग कशाला असं हे करायचं, म्हणूनच तुझ्यासाठी का होईना मी असेच हे आणले आणि बघ थांब मलाच तुझ्या कानामध्ये घालून द्यायचेत. आणि असं बोलून तो तिला इयरिंग्ससुद्धा घालून देतो. दुसरीकडे आता इकडे आकाश अस्वस्थ असतो. ईश्वरी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. आकाशला ती म्हणत असते की काय झालं आहे. त्यावर आकाश म्हणतो की काय सांगू, मला खरंच ना काहीच कळत नाही आहे. म्हणजे मुळात ना मला कधी कधी काही गोष्टी कळत नाही. नमूचं आणि माझं थोडं भांडण चाललं आहे कशावर ना. तर आता आकाश सांगतो की नमूने माझ्यावर हात उचलला आहे. हे ऐकल्यानंतर आता मात्र ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते काय एवढ्यापर्यंत ही मजल गेली, काय झालं आहे नेमकं. मग आता आकाश जो आहे तो या सगळ्याबद्दल ईश्वरीला एक एक करून सांगायला लागतो. कारण आकाशला सुद्धा या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या. आज जे काही नम्रताने केलेलं होतं ते एकदम बेकार होतं. नम्रतासुद्धा आता किचनमध्ये असते आणि त्याच वेळेला ती पाणी पित असते. तेव्हा ना आता तिथे शुभमकर आलेला असतो आणि तो नम्रताला म्हणत असतो की मी तुझ्यासाठी मस्त असं ना आता लेमन सोडा बनवतो. सुप्रिया म्हणत असते की कशाला लेमन सोडा, अरे ती जेवलीच नाही आहे, तिला जेवायचं काय ते बघ. पण मला आता काही नको आहे जेवण वगैरे, असं नम्रताने सरळ सांगून टाकलेलं असतं. तिला आता जेवणसुद्धा नको झालेलं असतं. तिची चिडचिड होत असते. तिला आता आठवत असतं की तिने आकाशसोबत नेमकं काय काय केलं आहे ते. आणि खरं तर एका अर्थी तिला पश्चातापही होत असतो. दुसरीकडे मात्र आता सुप्रिया म्हणत असते की बघ रे बाबा, काय आहे ना तुला ज्या काही गोष्टी पटतायत ना त्या कर बाबा, माझं काही ते ऐकत नाही, तुझं ऐकते बघ तिच्याशी बोलून. असंही आता सुप्रिया जी आहे ती शुभूला सांगू लागते. शुभूला काय तेवढंच हवं होतं की आपल्याला मोकळं रान कधी भेटते. त्यात त्याला आता अशा पद्धतीने रान मोकळं भेटल्यामुळे तो खूपच जास्त खुश होतो. बरोबर बोललीस. आता सुप्रियाचं बोलणं ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आणि त्याच वेळेला तो आता म्हणतो की आता मलाच काहीतरी गोड बोलून हिच्याशी नीट वागावं लागेल. आणि तेव्हा इकडे तो म्हणतो की एक काम कर ढमे, तू मला ना लिंबू कापून दे, मी बघतो बाकीचं पुढचं काय ते. दुसरीकडे आता आकाशला सगळ्या काही गोष्टी विचारत असते ईश्वरी. मग ईश्वरीला सगळं काही सांगू लागतो आकाश, म्हणजेच त्या सिम कार्डबद्दल. आणि हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलं हे सुद्धा तो तिला सांगत असतो. मग या सगळ्याच्या मागे शोधायला हवं, पण मला हे कळत नाही नम्रता दिदीने तुमच्यावर विश्वास का ठेवला नाही. तिने असं करायला नको होतं, तिने तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे होता. जर विश्वास ठेवला असता तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. असं नाही करायला पाहिजे तिने, असंही आता इकडे ईश्वरी बोलत असते. त्यावर आकाश म्हणतो पण मी काय करणार, पण हे सगळं कशामुळे होते, नाही शुभमकरमुळे नाही. म्हणजे खरं तर शुभमकरला कोणीतरी हल्ला केला हे कळलं आणि त्यानंतर ही चिडली. मग दुसरीकडे मात्र कुठेतरी ना ईश्वरीला संशय येत असतो की हे सगळं शुभमुळे तर होत नाही आहे ना. आणि म्हणूनच मग आता तिच्या मनातला प्रश्न ती तसाच ठेवत असते. दुसरीकडे मात्र आता जेव्हा नमुना ते लिंबू कापत असते तेव्हा
हाताला ते चाकू लागतो आणि चाकू तिच्या हाताला लागल्याबरोबर मात्र आता ती जोरात ओरडते आणि मागे इकडे लगेच नजर जाते शुभूची. शुभू म्हणतो की काय झालं? त्यावर शुभूला ती म्हणते की काही नाही, जरा बोट कापलं. मग आता जेव्हा त्याला समजतं की तिचं बोट कापलं गेलेलं आहे, रक्त येत असतं, म्हणून तो तिचं बोट ना स्वतःच्या तोंडात धरतो आणि तिचं रक्त थांबवायचा प्रयत्न करतो. पण नमूला हे आवडत नाही. नमूला हे विचित्र वाटत असतं. नमू म्हणत असते की हे एकदमच विचित्र आहे, नको नको ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर करू. आणि त्यानंतर मात्र ती हात झटकून निघून जाते. पण इकडे आता या सगळ्यात जास्त राग ना या शुभूला त्या सुरीचा आलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुझ्यामुळे आज माझ्या नमूवर ही वेळ आली आहे, तुला तर मी सोडत नसतो. आणि त्या सुरीला घेऊन जोरजोरात त्या चॉपिंग बोर्डवर आपटत असतो. त्याला ना राग येत असतो, कारण त्याच्या नमूला कोणीही त्रास दिलेला त्याला आवडत नसतं आणि त्याचे तो अशा पद्धतीने हाल करत असतो. पण दुसरीकडे मात्र आता आकाश खूप जास्त डिस्टर्ब असताना ईश्वरी त्याला समजावत असते. ईश्वरी म्हणत असते की आकाश नका इतका विचार करू, बघूया, मी पण माझ्या परीने बोलून बघते काय होतंय का, याचा काही परिणाम जाणवतोय का, असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की हो, मी सुद्धा माझ्या परीने प्रयत्न करतोय, पण तू सुद्धा एकदा नमूसोबत बोलून घे, कारण तिचं जे काही वागणं आहे ना ते सध्या बदललंय. आमच्यामधलं जे काही बॉन्ड आहे ते सध्या सगळंच बदलून गेले, काहीच आमच्यात बोलल्यासारखं राहिलेलं नाही आहे. सगळ्या काही गोष्टी इतक्या बदलल्यात, या जेव्हा आता कळतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का ईश्वरीला बसतो. कारण ईश्वरीला असं वाटत होतं की नमू आणि आकाशचं सगळं काही चांगलं चाललंय, पण हे आता सगळ्या काही गोष्टी एकदमच बेकार घडत आहेत हे जेव्हा आता कळतं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो इथे असणाऱ्या ईश्वरीसाठी असतो. आणि मग ईश्वरीला कुठेतरी असं वाटतं की या सगळ्या गोष्टी त्या शुभंकरमुळे तर घडलेल्या नाही ना, असा विचारसुद्धा मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. आणि म्हणूनच ना मग ती विचार करत असते. मग आता तिच्या डोक्यात हेही येत असतं की आपण जरा या लक्षाकडे लक्ष घालायला हवं, कारण जर आपण ह्या सगळ्याला इग्नोर केलं तर या दिवसात ना परिणाम वाईट होऊ शकतात, असंही आता ईश्वरी विचार करत असते. ईश्वरीला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या समजत असतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शुभंकरने आता त्या सुरीसोबत लय मोठा सीन केलेला असतो. म्हणजे ती सुरी जोरात आपटलेली असते. आता अक्षरशः त्याच्या हातातनं रक्त येऊ लागतं, कारण त्या सुरीला त्याने आपल्या हाताने तोडलेलं असतं. आणि जेव्हा तो आपल्या हाताने ते सगळं तोडून टाकतो ना तेव्हा त्याच्या हातातून पूर्ण रक्त येऊ लागतं. इकडे आता ईश्वरी ही रूममध्ये आलेली असते अंजलीच्या रूममध्ये येऊन ती बघत असते. कन्नू तर छान बाळ झोपलं होतं. मग इकडे जी अंजली आहे ना ती सुद्धा गाढ झोपलेली होती. मग आता अंजलीसाठी चहा आणलेला असतो ईश्वरीने. आणि आता अंजलीला असं अस्वस्थ झोपलेलं बघून ना ईश्वरीला राहवत नसतं. ईश्वरी आता अंजलीच्या अंगाला हात लावून पाहते तर अंजली पूर्णपणे तापाने फणफणलेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ईश्वरीला समजतात तेव्हा ईश्वरी जोरातच ओरडते आणि लगेच ती आता अर्णवला हाक मारून बोलवून घेते. अर्णवला जेव्हा आता ईश्वरी बोलवते ना तेव्हा अर्णवही धावत पळत येतो आणि विचारतो की काय झालं आहे. मग आता अर्णवला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा ईश्वरी सांगते की बघा ना, आपल्या अंजलीताईंना ताप आलाय, केवढा ताप आलाय, डॉक्टरांना बोलवायची गरज आहे. मग पटकन डॉक्टरांना बोलवलं जात असतं. इकडे आता जो अर्णव आहे तो अंजलीला चांगलं बसवतो, कारण अंजलीच्या अंगामध्ये ताकदही नसते. ती आता स्वतःला नीट बसवूसुद्धा शकत नसते आणि त्यामुळे हे सगळं काही होत असतं. डॉक्टरांना इमर्जन्सीमध्ये अर्णवने बोलवून घेतलेलं असतं, कारण डॉक्टर आल्याशिवाय कळणारच नाही की नेमकं काय झालंय. पण खूप जास्त अंजलीची अवस्था बिकट झालेली असते. तिला खूप जास्त ताप आलेला असतो, थंडीही खूप वाजत असते आणि त्यामुळे ना तिला या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. दुसरीकडे मात्र आता आकाशेना पोलिसांना सांगत असतो की या सगळ्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे मला शोधून द्या, काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही आहे, असंही तो आता म्हणत असतो. जेव्हा आता
ती वल्लरी आलेली असते तेव्हा वल्लरी जेव्हा येते ना तेव्हा मात्र आता हे सगळं बघूनच ना तिला धक्का बसलेला असतो. कारण आता ज्या काही गोष्टी इकडे आकाश करत असतो त्यामुळे आता वाटोळं तर तिचंच होणार आहे हे सुद्धा माहिती असतं. म्हणूनच मग ती आता विचारत असते की आकाश काय झालं आहे. त्याच वेळेला आकाश आता रडत असतो आणि म्हणत असतो काय सांगू का तुला काय झालं आहे ते. खूपच भयंकर असं घडलंय. मी काय सांगू तुला. मी प्रत्येक वेळेला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो पण या सगळ्या गोष्टी आता खोलवर चालल्या आहेत. मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाही तरी त्यामध्ये माझं नाव येतं आहे. मी हे सगळं काही सहन नाही करू शकत. मी आताच्या आता ना म्हणूनच तर पोलिसांवर दबाव आणतो की कोणी माझं खोटं नाव घ्यायला सांगितलं आणि वर माझ्या नावाचं सिम कार्डसुद्धा बनवलेलं आहे. हे सगळं कोणी केलं आहे ना ते शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील आता आकाश इकडे वल्लरीच्या समोर बोलत असतो. वल्लरी आता घाबरलेली असते. वल्लरीला कळतं की आता आपलं काही खरं नाही. ह्याने जर सगळ्या गोष्टीचा शोध लावायला सुरुवात केली तर आपण काय करायचं हा विचार आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. म्हणूनच मग आता विचार करते की काही झालं तरी ह्याला हे सगळं करण्यापासून थांबवायला हवं. नाहीतर माझं काही खरं नाही हे सुद्धा आता बरोबर तिच्या लक्षात येतं. इकडे आता डॉक्टर चेकिंग करायला आलेले असतात आणि जेव्हा ते चेक करतात ना तेव्हा मात्र आता ते म्हणत असतात की यांना ना खूप जास्त स्ट्रेस आहे आणि मुळात तापसुद्धा खूप जास्त आहे. ह्यांचे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या डिलिव्हरीनंतर चेंज झाल्या त्यामुळे ह्यांना ना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. अंजली म्हणत असते की नाही हॉस्पिटलमध्ये प्लीज नका ना ॲडमिट करू मला. मी घरात राहून स्वतःची काळजी घेईन मग तर झालं. पण डॉक्टर म्हणत असतात की नाही तुमची हल्लीच डिलिव्हरी झाली आहे आणि आता या सगळ्या काही गोष्टी त्यामुळे आम्ही असं तुम्हाला घरात ठेवू शकत नाही. तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हावं लागेल आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल. तेव्हाच तुमच्यावर काय ते नीट करता येईल. इथे जर तुम्ही राहिलात तर काहीच पॉसिबल होणार नाही. आणि त्याच वेळेला डॉक्टरांना अर्णव म्हणत असतो की ठीक आहे मी ताईला घेऊन येतो हॉस्पिटलमध्ये. मग तर झालं. मग आता अंजलीला काळजी असते आपल्या बाळाची कन्नूचं काय होईल. पण आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी आणि मी आहे ना आम्ही सांभाळतो बाळाला. मग त्याच वेळेला ती म्हणत असते की बघा नाही सांभाळलं जमलं नाही तर काय करू. मग आता अगं मी असताना कशाला काळजी करतेस. नको काळजी करू. मी आहे ना मी करेन या सगळ्या काही गोष्टी मॅनेज. आणि तसंही ईश्वरी ही मामी आहे काही दुश्मन नाही आहे गं बाळाची. तू काळजी करू नको. तू हॉस्पिटलाइज हो. तुला काही कमी जास्त पडलं तर मला सांग आपण बघूया काय करायचं आहे ते. एवढं सगळं बोलून ना आता कसं कसं समजावलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगून समजावल्या जातात तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की मी माझ्या बाळाला इथे ठेवून जाते पण काही झालं तरीसुद्धा माझ्या बाळाच्या बाबतीत काही चुकीचं व्हायला नको. ईश्वरी मी तुला आधीच सांगून ठेवते हां असं देखील अंजली आता बोलत असते. तर ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही आधी सगळ्या पूर्णपणे बऱ्या व्हा. माझी काळजी करू नका. मी बाळाला नीट सांभाळेन. बघितलं ना मी कुठेही दुसरीकडे लक्ष देणार नाही फक्त बाळाकडे लक्ष देईन. मग तर झालं असं देखील ईश्वरी आता सांगून समजावू लागते. ईश्वरीने आता अशा पद्धतीने समजवल्यामुळे आता अंजली सुद्धा तयार होते. अंजली आता म्हणत असते की तू नको हॉस्पिटलला घेऊन जाऊ. मी मामीसोबत जाईन. मी आता ओके आहे. मी मामीसोबतच जाऊन ते काय ट्रीटमेंट आहे ती घेईल असंही आता तिने सांगितलेलं असतं. मग त्यावर अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे तुला जमेल तसं. इकडे आता वल्लरीच्या डोक्यामध्ये तेच सुरू असतं की आकाश जर या सगळ्याच्या खोलात जर गेला तर आपलं नाव येऊ शकतं नाहीतर काहीतरी गडबड होऊ शकते. आणि म्हणूनच ती आकाशला हे सगळं करण्यापासून थांबवत असते. आकाशला ती म्हणत असते की आकाश तू काय करतोय हे सगळं करून तुला कळतंय का कुठपर्यंत चाललंय हे. या सगळ्यात गुंतू नकोस असाही आता ती त्याला म्हणत असते. आकाश म्हणतो की नाही जोपर्यंत ह्या सगळ्याच्या मुळाशी मी जात नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्याच वेळेला आकाशला ती म्हणत असते की आकाश हे बघ हे प्रकरण जर एवढं वाढणार असेल त्या मुलीमुळे तर मुळात मला कळतच नाही की तुला त्या मुलीसोबत लग्न का करायचं आहे. साखरपुडा झाला आहे ना तू साखरपुडा मोडून टाक ना. त्यावर आकाश म्हणतो की आई तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. हे सगळं काही माझ्याच्याने शक्य नाही आणि ज्या गोष्टी माझ्याच्याने शक्य नाही आहेत ना त्या मला सांगू ही नकोस तू बोलायला असंही आता तो म्हणत असतो. आणि त्याचबरोबर आता आकाशला ती म्हणत असते की बरं ठीक आहे पण माझं आता एकतर ऐकतोस का. अरे ह्या सगळ्या फंद्यात जर पडलास ना तर मला नको वाटतं रे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींपासून तू लांब राहा. जर या गोष्टीत इतका गुंतत गेलास तर पुढे परिणाम खूप वाईट होतील रे. आणि मला ना तुला काही झालेलं बघवणार नाही. प्लीज रे मला ना तुला खूप मोठा बिझनेसमॅन होताना बघायचे अगदी अर्णवसारखं.
आणि मग आता तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलास आणि मग पोलीस केस आणि मग नकोच रे हे सगळं काही. अगदी मी तुला हात जोडून सांगते, या सगळ्या गोष्टी थांबव. हे प्रकरण एवढं वाढत चाललं आहे ना की हे मला असं वाटतं की कुठच्या कुठे जाईल. असं बोलून ती हात जोडून त्याच्याकडे रिक्वेस्ट करते. मग आता आकाशही त्या केसचा खोलवर अभ्यास करायचं थांबतो. म्हणजेच तो आता पोलिसांना सांगतो की राहू दे, तुम्ही याचं काही इन्व्हेस्टिगेशन जास्त करू नका, पुरावे शोधू नका, असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा कुठे जाऊन आता वल्लरीला खूप जास्त आनंद होतो. ती म्हणते की बरं झालं, फायनली ह्यानी ह्या सगळ्याचा नाद सोडला. इकडे आता अर्णव जो आहे तो कामासंदर्भात फोनवर बोलत असतो. तो म्हणत असतो की काय हे सगळं असं नाही व्हायला पाहिजे, काही झालं तरी मी आता कामावर येऊ शकत नाही आहे, सो तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत, तेवढं तुम्ही मॅनेज करा, असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र तो फोन ठेवतो, कारण त्याला आता कन्नूला सांभाळायचं असतं. आणि कन्नूला सांभाळायचं असतं म्हणूनच तो आता ठरवतो की काही झालं तरी नाही जायचं, इथेच थांबायचं, कारण घरात थांबून आता बाळाची काळजी घ्यायची. या सगळ्या गोष्टी त्याने बरोबर ठरवलेल्या असतात. दुसरीकडे आता ईश्वरी ही म्हणत असते की आज आपण दोघंही जण मिळून ना बाळाची विशेषतः काळजी घेऊया, तुम्हीही कुठेही जाऊ नका, आपण मस्त बाळासोबत वेळ घालवूया, असंही आता ईश्वरी सांगत असते. तर अर्णवही म्हणत असतो की हो म्हणूनच तर मी सुट्टी घेतली आहे. मग त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी बाळासाठी काही करायला तयार असतात. मग त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की आपण आहे ना वेगवेगळं काहीतरी करूया, बाळाला आनंदी ठेवूया, आणि तुम्हाला मी सांगते की हा मोबाईल आहे ना पहिल्या हातातला ठेवून द्या बरं, आणि तुम्ही त्या मोबाईलमध्येच बघत राहतात, कन्नूसोबत आपण खेळूया. मग आता कन्नूसोबत ते दोघंही जण खेळत असतात. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की मग हिला आपण झोपवायचं कधी, आता सगळ्या गोष्टीचं नियोजनसुद्धा ईश्वरीला करायचं असतं. ईश्वरी म्हणते की बघा, आपल्याला दरवेळेला नावं ठेवली जातात ना की आपण बाळाला नीट सांभाळू शकत नाही, काहीच करू शकत नाही, सो ह्या वेळेला ना आपण ना बाळाला नीट सांभाळून दाखवायचं आहे हां. कारण मला असं वाटतं की कोणीही आपल्याला नावं ठेवू नये, आपल्या नात्यानं एकदम परफेक्ट असे बाळ सांभाळणारे आहोत असं दाखवूया, हे देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. तर अर्णव म्हणतो की तू कसाही आणि कुठचाही विचार करत असतेस ना, तुला तर काय बोलावं ना मला खरंच कळत नाही, कारण आता अर्णवला ईश्वरीच्या काही गोष्टी ना अशा वेगळ्याच वाटत असतात. दुसरीकडे आता अर्णवला ईश्वरी सांगत असते की बघा ना, बाळ निवांत शांत झोपलं आहे, किती गोड दिसतंय ना, म्हणजे आता कन्नू झोपली आहे ना तोपर्यंत ना मला बाकी इतरही कामं करून घेता येतील, नाही तर माझ्याच्याने काही कामं होणार नाही, अशीच सगळी कामं राहतील. मग आता अर्णव जेव्हा बोलत असतो ना तेव्हा अर्णवला ईश्वरी सांगत असते की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते हळू बोला, जर तुम्ही जोरात बोलाल ना तर बाळ पुन्हा उठेल, असंही आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. मग आता अर्णव खाणाखुणा करूनच ईश्वरीसोबत बोलत असतो. अर्णव जेव्हा खाणाखुणा करतो तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही काय बोलताय, एवढ्यापासनं आपल्या बाळाचा अभ्यास नाही, एवढ्यापासनं कसा अभ्यास. मग आता ईश्वरी म्हणत असते की थांबा, एक मिनटं थांबा, तुम्ही ना प्लीज बोला, काय बोलताय ते मला काही समजत नाही, त्यामुळे तोंड उघडा आता तुमचं, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगते. पण बोलताना एकदम हळू बोला, हे देखील तिने सांगितलेलं असतं. आणि मग काय, जेव्हा आता अर्णव बोलायला सुरुवात होतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आता सांगा काय बोलत होतात. तर अर्णव म्हणतो की आपण आहे ना पूर्णपणे ना याचं शेड्यूल लिहून ठेवूया, म्हणजे बाळासाठी काय काय करायचं आहे ते. त्यावर ईश्वरी म्हणते की तुमचा काही हा प्रोजेक्ट आहे का शेड्यूल वगैरे ठरवायला, असं काही नसतं, सगळं काही बाळाच्या बरोबरीने त्याला काय वाटतं काय नाही या सगळ्या हिशोबाने करावं लागतं, तुम्हाला काय कळणार हो. मग आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही, मग आता काय करायचं आहे. मग अर्णवला ईश्वरी सांगत असते की बाळाची आता झोप झाली की बाळ फ्रेश होईल, मग उठलं की त्याला नाहू घातली पाहिजे. नाहू म्हणजे काय, मग आता ईश्वरी आंघोळ असं म्हणत असते. मग त्यानंतर आता नाहू घातल्यानंतर त्याला खाऊ पिऊ घालायला लागतं, आणि मग बाळ एकदा का खाऊ पिऊन झालं का मग त्याच्या निनीची सुद्धा सोय करावी लागते. मग आता अर्णव म्हणतो निनी म्हणजे काय, आता ईश्वरीचे हे काही शब्द जे असतात जे लहान मुलांसाठी वापरले जात असतात ते अर्णवला कळत नसतात, म्हणूनच आता ईश्वरी अर्णवला सांगत असते निनी म्हणजे झोपवायचं असं म्हणते मी. मग आता ईश्वरी आणि अर्णवच्या गप्पा सुरू असतात. मग आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्ही बाकी इतर कामांकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला ना सगळ्यात जास्त कन्नूकडे लक्ष द्यायचे, कारण आपल्याकडे एक मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्याला पेलायची आहे. मग त्याच वेळेला
या सगळ्या गोष्टी जेव्हा ती सांगत असते तेव्हा तो म्हणत असतो की बघ, मला जेवढ्या गोष्टी जमतात तेवढ्या मी तुला सांगतोय, पण ह्या एक्स्ट्राच्या काही गोष्टी आहेत ना त्या कधी कधी मला जमत नाही, असंही आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. ईश्वरी म्हणत असते की जितकं आपल्याला जमता येईल ना तितकं करायचं. मग दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात आणि त्यांचं जे बोलणं आहे ना ते जरा आता जोरजोरात लाऊडली वाढत चाललेलं असतं. आणि त्या सगळ्यामुळे ना इथे असलेल्या या जी कनू आहे ती उठते आणि कनूला जाग येते. कनू उठल्याबरोबर आता जोरजोरात आवाज करू लागते. कनूचा रडण्याचा आवाज आल्यावर आता दोघंही जण घाबरतात, कारण आधी त्या दोघांनी ठरवलं होतं की एकदम हळू बोलायचं आणि आता याचं प्रमाण जे आहे ते जोरात आता वाढलेलं होतं आणि त्यामुळेच ना आता काहीच सुधरत नव्हतं. ईश्वरी म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, नाहीतर ते बाळ शांत राहिलं असतं, पण तुम्ही आहात ना मध्ये, त्यामुळे हे गडबड झालेली आहे, असं देखील आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते. आता ईश्वरी पाळण्यात ना बाळाला काढते आणि शांत करायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे काय झालं आहे गं तुला, अजूनही शुभू तर आला नाही आहे. काही नाही, आणि तिच्या बोटाला सुरी लागलेली असते आणि त्यामुळे सुप्रिया विचारत असते काही नाही, काल लिंबू कापताना फक्त थोडं हाताला लागलं, असंही ती आता म्हणत असते. पण दुसरीकडे मात्र आता अजूनही शुभू काही बाहेर आलेला नसतो. शुभू कुठे राहिला आहे आणि आपली सुरी पेटत नाही आहे, तू काल रात्री वापरली होतीस आणि कुठे ठेवली होतीस, असंही आता विचारलं जातं. अगं हो, मी तर तिथेच ठेवली होती. तेवढ्यातच ना शुभू तिथे येतो. शुभू तिथे आल्यानंतर आता म्हणत असतो की मला ना चहा हवा आहे, पण शुभूच्या हाताला आता तो सुरा लागलेला असतो आणि त्यामुळेच आता शुभू आपला हात लपवत असतो. मग शुभूला विचारलं जातं की तू काय लपवत आहेस, त्यावर शुभू म्हणतो की कुठे काय. मग आता शुभूला नाईलाज असतो, त्याचा हात दाखवावा लागतो. मग हे सगळं काय झालं आहे आणि हे कधी लागलं आहे, तू तर आम्हाला सांगितलं पण नाही, असं देखील आता अंजली बोलत असते. त्यावर मात्र आता शुभू म्हणत असतो की काही नाही, सकाळी वॉकसाठी गेलो होतो आणि त्याच वेळेला ना मध्ये एक पत्राचा डब्बा होता, तोच बाजूला करत होतो तर तोच हाताला लागला, असं खोटं कारण तो सांगू लागतो. त्याच्या हाताला सुरा लागलेला होता, पण ते खोटं कारण तो आता देत होता. इकडे मात्र आता काय रे, एवढा सगळा त्रास होतोय तर एकदा बोलायचं तरी ना, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र आता नमू विचार करते की करू मी एकदा ह्यांच्याशी बोलून घेऊ का, काय मार्ग आहे, कारण तिला ना आता असं वाटत असतं की काल ते जे काही तिने केले ते अति केले आणि आकाशला आता माफ करावं, असाही विचार ती करत असते. आणि त्याच वेळेला आता शुभूने तिच्यासाठी चहा बनवायला सांगितलेला असतो. शुभूला ती म्हणत असते की मी चहा बनवते, पण जरा ना मला तुझ्याशी बोलायचं होतं, इट्स अ पर्सनल. मग आता तो म्हणतो की हां बोल ना. मग त्याच वेळेला बोलायचा विषय सुरू होतो, तेव्हा ती म्हणत असते की खरं तर ना मला तुझ्यासोबत एक गोष्ट डिस्कस करायची आहे. काल जे काही मी आकाशसोबत वागली ते जेवढं भयंकर वागली ना तसं वागायला नको होतं ना, असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर आता मी खरंच त्यांना बोलू का, एक मन बोलतं की त्यांना जाऊन सॉरी बोलावं, पण एक मन असं बोलतं की नाही, या सगळ्या गोष्टी नाही कराव्यात रिया, काय वाटतं तुला. मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल विचारलं जातं तेव्हा मात्र आता नमू जी आहे ती थोडी बिथरलेली असते. आणि मग काय, नमू आता या सगळ्या गोष्टी शुभूला विचारते तेव्हा शुभू म्हणतो की काय आहे ना, रिलेशनशिपमध्ये अशी भांडणं वाढत गेली ना की त्याचं वेगळंच काहीतरी मार्ग निघतो. त्यापेक्षा तुला मी एक सांगू का, की जरा तुमच्या ह्या नात्याला ब्रेक दे, असंही आता मुद्दामूनच ना तो बोलत असतो. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ती विचारते की काय ब्रेक द्यायचं आहे म्हणजे नेमकं काय. पण आता तो त्या दोघांनाही मुद्दामून वेगळं करायचा प्रयत्न करत असतो, पण या गोष्टी या नमूला कळत नसतात. नमू आता त्याचं पर्सनल गायडन्स घेत असते आणि स्वतःच्याच पायावर दगडधोंडा मारून घेत असते. मग आता इकडे मात्र बाळ खूप जास्त रडत असतं. मग बाळ एवढं का रडतंय बघ ना ईश्वरी, काय होतंय बाळाला, असं अर्णव म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते की थांबा, बाळाच्या रडण्याची कारणं नाही वेगवेगळी असतात, ते का रडते कसं रडते हे नीट आधी बघायला हवं, जरा तुम्ही शांत बसताय का, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की हो. मग अर्णवला ना वास येऊ लागतो. अर्णव म्हणतो की कसला वास येतोय हा, अगं कसला तरी वास येतोय बघ. त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणते वास ना, हां इथून येतो इथून. आता अर्णव विचारतो इथून म्हणजे कुठून, काय झालं आहे नेमकं. त्यावर मात्र आता अर्णवला ईश्वरी सांगू लागते की बाळाने शी केली आहे आणि त्याचाच हा वास येतोय, असंही आता ईश्वरी सांगू लागते. ईश्वरीने आता बाळाला झोपवलेलं असतं आणि त्याचा आता डायपर वगैरे चेंज करायचा असतो. जेव्हा अर्णवला कळतं ना की बाळाने शी केली आहे आणि त्याचाच हा वास येतोय, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो लगेच आपला रुमाल खिशातून काढतो, कारण त्याला
त्याला तो वास सहन होत नसतो, त्याच्या सगळा वास डोक्यात जात असतो. हे सगळं काही कधीच त्याने केलेलं नव्हतं ना म्हणून. मग आता ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. ईश्वरी अर्णवला म्हणते की हे सगळं काय आहे. मग अर्णव म्हणतो काय म्हणजे. मग आता अर्णवने आता एक रुमाल स्वतःच्या खिशातनं काढलेला असतो आणि स्वतःचा रुमाल पूर्णपणे नाकाला गुंडाळलेला असतो आणि पॅक केल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की हे कशाला. मग तो म्हणतो की मला हे सहन होत नाही आहे, मी जरा खाली जातो आणि मला तसंही मीटिंग संदर्भात थोडं बोलायचं आहे, ते करून येतो मी काम, असंही आता म्हटलं जातं. पण तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की एवढी काही मीटिंग इम्पॉर्टंट नाही आहे, आधी इथे काम करा. अर्णव म्हणतो आता मी काय करायचं आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की तो डायपर द्या तिथला. अर्णव म्हणतो काय मी, मग काय झालं, दिला तर तुमची कनू आहे ना, मग चला करा हे सगळं काम. मग आता ईश्वरीने मुद्दामून आता अर्णवला तो डायपर द्यायला सांगितलेला असतो, कारण तिला आता आधी लावलेला डायपर ज्यामध्ये तिने शी केली आहे तो चेंज करायचा असतो. अर्णवला आता ईश्वरी काही त्या करायला लागत असते. मुद्दामून ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी अर्णवलाच करायला सांगत असते. अर्णवला नाही करायचं असतं, अर्णवला वास सहन होत नसतो, पण ईश्वरी हे सगळं मुद्दाम करते. त्यानंतर ईश्वरी अर्णवला सांगते की तुम्हालाच आता डायपरसुद्धा चेंज करायचा आहे, करा चेंज. अर्णव म्हणतो काय. मग ऐश्वरी म्हणते करायचं आहे, करा करा. लक्षात ठेवा की तुम्ही काही बॉम्ब वगैरे डिफ्यूज करत नाही आहात, साधं डायपर तर काढताय, नीट डायपर काढा असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगते. डायपर वगैरे चेंज करून झाल्यानंतर बाळाला आता थोडं रिलॅक्स वाटतं, पण ईश्वरी म्हणते कसं मी सात्विक फॅशनच्या CEO ला हे सगळं काही करायला लावलं, असं बोलून ती हसत असते. दुसरीकडे सुप्रिया सुरी शोधत असते पण तिला भेटत नाही आणि त्याच वेळेला दुसरी सुरी जी आहे ती मात्र आता इकडे असणारा हा जो शुभू असतो तो आणून देतो. त्यामुळे थोडीशी आता घाबरलेली असते सुप्रिया. तर दुसरीकडे आता अर्णवला अर्जंटमध्ये कॉल आलेला असतो आणि त्याला आता माहितीही नसतं की तो जिथे उभा आहे मागे त्या पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे ते इकडे असणाऱ्या या बाळाला. पण माहिती नसल्यामुळे तो कपाट जोरात उघडतो आणि बाळाची जी व्हीलवाली गाडी असते ती डायरेक्टच खाली सरकत जात असते. आता या सगळ्यामुळे बाळाला काही त्रास होईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.